नमस्कार. थंडीला अगदी आता थोडी थोडी सुरुवात झालेली आहे आणि थंडी सुरू झाली की सगळ्यांमध्ये एकच प्रश्न असतो, ते म्हणजे त्वचा फार कोरडी पडते आणि केस गळती हळूहळू वाढायला लागली आहे. तर कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, ई असतात. पण काय होतं, जेवणामध्ये आपण जेव्हा कढीपत्ता घालतो तो आपण पहिल्यांदा ताटातून बाहेर काढून टाकतो. तर कढीपत्ता आपल्या शरीरामध्ये जात नाही. तर आज आपण वेगवेगळे पदार्थ वापरून कढीपत्त्याची ही चटणी बनवली. ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावायला घेऊ शकता, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकता, दह्यामध्ये मिक्स करून ही तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. लहान मुलेही ही आवडीनं खातील आणि यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात कढीपत्ता जाईल. तर अशी ही बहुगुणी चटणी हिवाळ्यामध्ये तर खूप फायदेशीर ठरते. चला तर मग वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे मी बाजारातून फ्रेश असा कढीपत्ता आणलेला आहे. बाजारामध्ये तुम्ही गेला तर 10-20 रुपयाला भरपूर सारा कढीपत्ता मिळतो. तर असा हा फ्रेश कढीपत्ता मी घेऊन आलेली आहे. आपल्याला ह्या कढीपत्त्यापासून आज चटणी बनवायची आहे. पण काय होतं, कढीपत्त्याला ह्या दिवसांमध्ये मावा पडलेला असतो, पांढरे पानं झालेली असतात. तर आपण पानं आधी स्वच्छ करून घेणार आहोत. तर ही सगळी कढीपत्त्याची पानं आपण अशी ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. व्यवस्थित सगळी पानं आपण देठापासून वेगळी करून घ्यायची. तर आता ही साधारण मी 2 वाटी भरेल एवढी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आपण हे सगळं प्रमाण मोजून घेणार आहोत, त्यामुळे मी इथे एका वाटीचा वापर करून हे मोजून बघते. छान दाबून ही पानं भरलेली आहेत. तर ही साधारण 2 वाटीभर पानं आहेत. तर आता सेम वाटीने आपण पुढचं सगळं प्रमाण घेणार आहोत. आता ही कढीपत्त्याची पानं आपण आधी काय करणार आहोत, व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि ही चाळणीवरती निथळायला ठेवणार आहोत. तर इथे मी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहेत. जी काही खराब पानं असतील ती काढून टाकलेली आहेत आणि ही चाळणीवरती निथळायला ठेवली आहेत. आता पुढची प्रोसेस करेपर्यंत आपली पानं छान चाळणीवरती निथळली जातील. आता ही चटणी जास्त दिवस टिकावी म्हणून आपण जे काही पदार्थ घेतलेले आहेत, जे काही घटक घेतलेले आहेत ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी भाजकीट फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. याला काही ठिकाणी डाळवही म्हणतात. आता ही फुटाण्याची डाळ ॲक्च्युली भट्टीमध्ये भाजून घेतलेली असते, त्यामुळे हिला जास्त वेळ भाजून घ्यायची नाही. आपण ही फक्त थोडीशी गरम करून घेणार आहोत, जेणेकरून ही जर नरम वगैरे पडली असेल तर त्यामुळे आपली चटणी लवकर खराब होऊ शकते. तर 1-2 मिनटं मी ही गरम केली आणि आता ही साईडला काढून ठेवायची. सेम वाटीने आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे भाजायला तुम्ही थोडासा तेलाचा वापर केला तरीही चालेल, किंवा शेंगदाणे असेही छान खरपूस भाजले जातात. तर 7 ते 8 मिनटं शेंगदाणे आपण लो गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे. थोडेसे छान खरपूस व्हायला लागले की आपण शेंगदाणेचा गॅस बंद करणार आहोत आणि शेंगदाणेही एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थंड करण्यासाठी. आता शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेत. आता कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घेणार आहोत आणि आता यामध्ये 2 टेबलस्पून आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आणि सेम 2 टेबलस्पून आपण यामध्ये उडदाची डाळ घेतली आहे. तर डाळींमध्ये प्रोटीन जास्त असतं, ते प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जावं म्हणून आपण इथे डाळींचा वापर केला आहे. तुम्हाला मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ स्किप करायची असेल तरी चालेल. आता या डाळी साईजने छोट्या आहेत, त्यामुळे ह्या पटकन लाल होऊ शकतात. सतत हलवत आपण ह्या लाल न करता काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता एखाद्या चाळणीवरती काढून घेतल्यात, जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं तेल असेल तेही निथळून जाईल. तर या डाळी आपण भाजून घेतल्यात, त्या साईडला करायच्या. आता सेम कढईमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तर लसूण हा ऐच्छिक आहे, थोडासा आपण हा गरम करून घेणार आहोत. याला जास्त करपवायचं नाही आहे. तर तुम्हाला लसूण नाही आवडत, नाही घातला तरीही चालेल, किंवा कच्चा लसूण आवडत असेल तर कच्चा घातला तरीही चालेल. लसूण भाजल्यानंतर आता आपण सेम कढईमध्ये अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेणार आहोत. तर आपल्याला खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. आपण या चटणीमध्ये खोबऱ्याचा, शेंगदाण्याचा वापर केला. हे स्वतः खूप तेलकट असतात, त्यामुळे आपल्या शरीरातली जी त्वचा आहे ती कोरडी न पडण्यासाठी याची मदत होते. त्यामुळे आपण यामध्ये शेंगदाण्याचा, खोबऱ्याचा वापर केलेला आहे. तर आता खोबरंही आपल्याला न करपवता छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा थोडासा रंग बदललेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि आपण हे खोबरंही एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी काढून घेणार आहोत. आता इथे मी 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळही स्वतः तेलकट असतात, त्यामुळे तिळामुळेही आपल्या शरीराला फायदाच होणार आहे. तर तीळही 1-2 मिनटं आपण छान तडतड उडेपर्यंत भाजून घेतलेत, तेही थंड करण्यासाठी काढून घेऊयात. आता इथे मी 1 चमचा जिरे घेतलेली आहे आणि जिरी ही आपल्याला थोडीशी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची. सेम चमच्यानी मी 1 चमचा धन घेतलेला आहे, त्यामुळे आपल्या चटणीची चव जी आहे ती छान वाढणार आहे. सोबत पाव चमचा मी यामध्ये हिंग घातलेला आहे आणि पाव चमचा यामध्ये हळद घातलेली आहे.
तर हे हळद टाकल्यानंतर ती पटकन करपू शकते, त्यामुळे गॅस बंद करायचा, 1 मिनिटभर हलवायची आणि ही आपण काढून घेणार आहोत. आता सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित भाजून घ्यायच्या, जेणेकरून चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते. आता यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलं आणि आता यामध्ये हा निथळून घेतलेला कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता छान आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपण हा छान भाजून घेणार आहोत. सतत हलवत हा 7 ते 8 मिनिटं कढीपत्ता आपण छान भाजून घेणार आहोत. कढीपत्ता छान कुरकुरीत झाला की त्याची छान पटकन पेस्ट होते, नाहीतर कढीपत्ता नीट भाजला गेला नाही तर त्याचा लगदा होऊ शकतो. त्यामुळे कढीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता कढीपत्ता छान आता याची पानं आकसली गेलेली आहेत आणि हा छान भाजला गेलेला आहे. तर हा छान भाजून घेतला आहे आपण. आता हाही आपण थंड करून घेणार आहोत. तर आता सगळे जिन्नस आपण एका ताटात काढून घेतले आणि हे व्यवस्थित थंड करून घेतले. हे पूर्ण थंड करून घ्यायचे, नाहीतर मग चटणीची आपल्या लगदा होण्याची शक्यता असते. आता सगळे जिन्नस थंड झालेत. आपण एका मिक्सर जारमध्ये हे काढून घेणार आहोत. 2 बॅचमध्ये मी ही चटणी वाटून घेणार आहे. तर पहिल्यांदा मी डाळ आणि शेंगदाणे वाटून घेते. आता यामध्ये आपण तिखटसाठी 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर घालणार आहोत. तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हे बारीक करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता हे मी जास्त बारीक केलेलं नाही आहे, थोडं रवाळ टेक्स्चरलाच काढायचं, त्यामुळे चटणी खायला मस्त लागते. तर आता हे बारीक करून घेतलेलं आपण एखाद्या पसरट ताटामध्ये काढून घेणार आहोत. हे पसरट ताटामध्ये काढून घेतलं की आता राहिलेले जिन्नस आपण बारीक करून घेणार आहोत. खोबरं, दोन्ही प्रकारच्या डाळी, कढीपत्ता हे सगळं आपण बारीक करून घेणार आहोत. लक्षात घ्यायचं कढीपत्ता आपण घातलेला आहे, त्यामुळे हे जास्त फिरवायचं नाही, नाहीतर मग ते त्याची जास्त पेस्ट होऊ शकते आणि मग ते लगदा होऊ शकतो. तर तुम्ही पाहू शकता हा मी जास्त फिरवलेला नाही आहे आणि हा असा दरदरीत ठेवलेला आहे. तर याला सुंदर असा कलर आलेला आहे. हा पण आपण त्या आधीच्या चटणी जी केली त्यामध्ये काढून घेणार आहोत. अशाच प्रकारे राहिलेलाही मी सगळा पदार्थ बारीक करून घेतलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त अशी खमंग आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा कलरही आलेला आहे. तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करू शकता. एखाद्या वरण भातासोबत तुम्ही ही तोंडी लावण्यासाठी देऊ शकता. मस्त अशी बहुगुणी चटणी ही तयार झालेली आहे. यामध्ये आपण जे पदार्थ वापरले ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीरच असतात. तर अशी ही बहुगुणी चटणी आज आपण तयार केली. ही तुम्ही ह्या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खाऊन बघा. यामुळे भरपूर प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, ई जातील आणि त्यामुळे केस गळती आणि त्वचा कोरडी पडायचे प्रमाण भरपूर प्रमाणात कमी होईल. तर अशी ही चटणी तुम्हीही एकदा बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.